शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सरपंच मंगेश साबळे पुन्हा एकदा मैदानात. प्रशासनाला घाम फोडणारं अनोखं आंदोलन. एकीकडे सत्ताधारी आणि विरोधक राजकारणात मग्न असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या लेकरांना आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय. हीच परिस्थिती सध्या भोकरदनमध्ये पाहायला मिळाली. गेल्या 5 दिवसांपासून नारायण लोखंडे आणि विकास जाधव हे 2 शेतकरी पुत्र अन्नपाण्याचा त्याग करून उपोषणाला बसले होते. पण झोपेचं सोंग घेतलेल्या प्रशासनाला जाग येत नव्हती. अखेर या आंदोलनाला बळ देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे आक्रमक सरपंच मंगेश साबळे यांनी एंट्री घेतली आणि संपूर्ण वातावरण बदलून गेलं. पहा हा विशेष रिपोर्ट. उपोषण कोण करताय? शेतकऱ्याचे पोरं करतायत. ज्यांना निवडून दिलं ते काय करतायत? रावसाहेब दानवे पाटील आपण काय करताय? अब्दुल सत्तार साहेब आपण काय करताय? खासदार कल्याण काळेजी आपण काय करताय? आपल्या लेकरा बाळाचं भविष्य सुरक्षित आहे की नाही हे आपण बघितलं. आपण तेवढी पुंजी जमवली. आपण आपले घर भरून घेतले. आपण मालदीव म्यानमारला फिरायला गेला असाल, तिकडं अय्याशी करत असाल, मात्र शेतकऱ्यांच्या ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या विसरून तुम्ही तुमच्या लिमिट आता क्रॉस केलेल्या. तुम्ही आला ना, काय झालं? उठले नाही ना उपोषण? नाही, त्यांचा विषय जो मेजर विषय जो पार्ट आहे कोणाकडे? उपोषणांचा तो बीडीओ साहेबांकडे. व्हिडिओ आले होते का? हो, आले होते. पंचायत समिती सर त्यांचा कॉल तुमचा विषय बाकी. सरपंच मंगेश साबळे यांनी केवळ भाषणबाजी केली नाही, तर थेट डफडे वाजवत तहसील आणि पंचायत समिती कार्यालय गाठले. मस्टर झिरोचा सावळा गोंधळ, गायगोठा आणि विहिरींच्या बिलांची थकबाकी अशा अनेक प्रश्नांवरून त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. लोकप्रतिनिधी आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यात मग्न आहेत, पण शेतकऱ्यांच्या मुलांकडे बघायला कोणाकडे वेळ नाही, अशी घणाघाती टीकाही त्यांनी यावेळी केली. मंगेश साबळेंचा हा आक्रमक पवित्रा पाहून प्रशासनाची चांगलीच पळापळ झाली. अखेर पुढच्या 15 ते 20 मिनिटांत लेखी आश्वासन देण्याचे मान्य केल्यानंतर हे उपोषण सोडण्यात आले. हा केवळ त्या 2 तरुणांचा विजय नसून संपूर्ण बळीराजाचा विजय मानला जात आहे.